नासिक महापालिका में पानी की गंभीर समस्या को लेकर भाजपा नगर सेविका प्रियंका माने ने जोरदार आंदोलन किया। वह गुंडे लेकर सीधे सभागृह में पहुंची और वह उपस्थित अधिकारियों और नगर सेविकाओं के सामने अपने प्रभाग में पानी की आपूर्ति न होने की शिकायत दर्ज करवाई। प्रियंका माने ने कहा कि उनके प्रभाग में पिछले कई दिनों से पानी की आपूर्ति नहीं हो रही है, जिससे स्थानीय नागरिकों को दैनिक जीवन में कई तरह की परेशानियां उठानी पड़ रही है। घरों में पानी के पीने का पानी कभी कमी पड़ जाती है और बच्चों और बुजुर्गों के लिए पानी की समस्या और आम नागरिकों के लिए रोजमर्रा की मुश्किल बढ़ा दी गई है। उन्होंने महापालिका से तत्काल कदम उठाने की मांग की और कहा है कि पानी की समस्या को हल करने में देरी स्थानीय जनता के प्रति असंवेदनशीलता के समान है। आज नाशिक महानगरपालिकेवर आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या मी 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे। आमच्या गेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या जे पाण्याचं फिल्ट्रेशन आहे, जलशुद्धीकरण ते लिलगरी बाग येथे आहे आणि आज आमच्या हक्काचं जे पाणी आहे आज ते दुसऱ्या प्रभागामध्ये द्वारका असेल तिथं चोरल्या गेले आहे असा माझा हा आरोप आहे। आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या माता भगिनी आहे आज त्यांच्यासाठी मी नगरसेवक नाही, आज एक त्यांच्यासाठी इथं उभी घेऊन राहिलेली आहे पाण्याचा प्रश्न। आज त्या 60 ते 70 वर्षाच्या ज्या आजी सकाळी उठून त्या पाण्यासाठी वणवण करत असता प्रभागामध्ये आज त्यांची वणवण जी मला त्यांची बघवत नाही। प्रशासन काय झोपलं आहे की याच्यावर प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी। आज गेल्या 3 वर्षापासून मी पाठपुरावा केला आहे, पत्र दिले आहे अनेक वेळा की पाणी वाढवावी आणि मानेनगर मध्ये जलकुंभ गेल्या 3 वर्षापासून मी उभारलेले आहे। आज ती जलकुंभ रिकामी शो म्हणून ती टाकी उभी करून ठेवली आहे प्रशासनाने। मग ती टाकी का बांधण्यात यावी? आज तिथं पाणी नाही। डायरेक्ट अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात की पाणी नाहीये पाणी। मग आज ती जलकुंभ कशाला एवढा खर्च केला महानगरपालिकेने? आज माझा प्रश्न आहे। आणि ज्या आमच्या हक्काचं जे पाणी द्वारकेला चोरल्या गेले आहे आज ते 1,20,00,000 जे पाणी द्वारकेला डबल दोनदा पाणी सोडता। आज तिथले धारणकर साहेब असेल, आज माझा निषेध आहे की आज मी त्यांच्या घरात 2-2 टाइम पाणी आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 टाइम सुद्धा पुरेसं पाणी नाही। आज मी आयुक्त मॅडम असतील, महापौर असतील, सर्व सभागृहातील सर्व आयुक्त मॅडमला मी आज माझं विशेष सांगणं आहे की जी पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावी, अन्यथा मी आज हंडा घेऊन एकटी आलेली आहे या महासभेमध्ये नाशिक महानगरपालिकेवर। पण उद्या मी सांगते आज माझा प्रश्न पाण्याचा सुटला नाही आणि द्वारकेचं पाणी बंद नाही झालं तर मी आज माझ्या ज्या माता भगिनींनी पाणी मिळत नाही त्यांना वणवण करता आणि पाणी अजिबात नाही, प्यायचं पाणी सुद्धा नाही, आज अक्षरशः विकत पाणी घेत आहे ते पाणी।